झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या वेशीवर पाऊस येऊन पोहोचला तरी नालेसफाई ही सुरूच आहे। शिवसेना भाजपसह मुख्य सचिवांनीही नालेसफाईचा आढावा घेतला। तरीही नालेसफाईची कामं 50% पुरी झाली आहेत। त्यामुळे नेत्यांची नालेसफाईची ही पर्यटन यात्राच सुरू असल्याचं दिसतं। येत्या 10-12 दिवसात पाऊस मुंबईत दाखल होईल, पण मुंबईतली नालेसफाई मात्र अजून पूर्ण झालेली नाही। पालिका आणि MMRDAच्या या नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकताच मिठी नदीचा दौरा केला। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नालेसफाईचा दौरा झाला। यावेळी नालेसफाईच्या कामांबद्दल एकट्या महापालिकेला जबाबदार धरू नका असं त्यांनी निक्षून सांगितलंय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नालेसफाईचा आढावा घेतला आणि थेट MMRDAच्या कंत्राटदारांनी गाळ घोटाळा केल्याचा आरोप केला। या संस्थांनी पुन्हा एकदा सांगतो, ज्या सर्व संस्था MMRDA असेल, PWD असेल, आणखीन कोणी असतील ज्या मुंबईवरती अधिकार गाजवायचा प्रयत्न करतायत त्यांनी आपली कर्तव्य सुद्धा बजावलं पाहिजे। MMRDAने गाळ काढला असं दाखवलं, रेकॉर्डमध्ये त्याचं पेमेंट केलं आणि आज मी जे उभा आहे ज्या गाळवर, तो गाळ गेल्या वर्षी काढलेला गाळ आहे। पुन्हा MMRDA आणि महापालिका जो काय मिठी नदीचा गाळ घोटाळा, पुन्हा एक नवीन घोटाळा होणार आहे। सगळ्या नेताजींचे हे दौरे सुरू असले तरी नालेसफाई अपूर्ण अवस्थेतच आहे। त्यामुळे नेताजींचा नालेसफाई दौरा म्हणजे नालेसफाईची पर्यटन यात्रा ठरली आहे। मुंबईतली नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे मुंबई महापालिका आणि MMRDAने ही नालेसफाईची डेडलाईन आता 31 मे नंतर 7 जून पर्यंत वाढवली आहे। नालेसफाई अद्याप पूर्ण न झाल्यामुळे नेताजी उत्तर द्यायला टाळाटाळ करतायत। मात्र नेताजींची ही नालेसफाईची दौरा आणि ही पर्यटन यात्रा अद्याप सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।